कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो झी5 सोबत, तेही एकदम फ्री. आपे, तुला हे सगळं बघून काय आठवतंय का ग? म्हणजे बघ ना, हे वातावरण सगळं आणि नदी, पूल, खडक आणि मंदिर माग. नाही, आपण या आधी कधी अशा ठिकाणी गेलो होतो का? हा, म्हणजे तुला काहीच आठवण का? बघ ना, नदीचं पाणी बघ, तुला काहीतरी आठवण. नाही, मला नाही आठवते. बाळोबा, बघितलं का तुमच्या आईचं डोकं? बाकी सगळ्या गोष्टी लक्षात राहतात, पण हे मुद्द्याचं लक्षात राहणार. ते बघ त्या नदीत एक पोरगा दिसतोय का? पोहत येतोय बघ रात्रीचं. पोरगा पोहत येतोय रात्रीचा? आणि ती बघ ती पोरगी, ती बसलेली दिसली का? पोरगी स्वतःच्याच लग्नातनं पळून आलेली. पुढे काय होणार आहे, काय घडणार आहे, काहीच माहित नाही. बापाने 4 पैसे पदराला बांधून दिले आणि तिनं मंडप सोडला. माफ कर, या मंगल प्रसंगी तुला आशीर्वाद द्यायचे होते. तुझं लग्न मोडून सांगायला हा संकल्प डोळे एक नंबरचा नीच माणूस, लबाड आणि विश्वासघाती माणूस आहे. सगळं आठवतं तुला? अर्जुन, मला सगळं आठवतं. एक क्षण आठवतो. अरे त्या दिवशी आयुष्याला कलाटणी मिळाली. ती आठवण, तो दिवस कसा काय विसरेल? खरंच आपले त्या दिवशी आपलं अख्खं आयुष्य बदलून गेलं, आणि तसंच आज आपलं आयुष्य बदलणार आहे. म्हणजे तुझं, माझं आणि आपल्या बाळाचं. म्हणून मी तुला इकडे घेऊन आलो. अर्जुन, पण खरंच खूप छान वाटलं. केवढी भारी जागा आहे बघ ही. आवडली तुला? मग लय आवडली. आणि अर्जुन, तुला एक सांगू का? आपण अशा ठिकाणी ना कायम जात राहिलो पाहिजे. का असं? आपल्याला आपल्या नात्याची किंमत कळते. आपल्याला सगळं आठवत राहतं. आपली तुला खरं सांगू का? तुला इकडे घेऊन येण्यामागं माझा अजून एक उद्देश होता. काय? हेच ग, आपल्या घरातलं वातावरण, रोज तेच भांडणं, कटकटी, वाद मला नको झालं होतं. माहितीये का, मला असं वाटत होतं की आपल्याला, म्हणजे तुला, मला, आपल्या बाळाला आहे ना शांत वेळ मिळावा, एकांत, निवांत. आणि असं वाटलं की देवाला पण सांगावं, देवा बासणार आहे आता, तेवढं झालं, ठीक आहे, आता इथून पुढे सगळं चांगलं होतं. म्हणजे बाकी काय नाही, ठीकठाक तरी होऊ दे. सगळं चांगलं होईल, तू नको काळजी करू. आपल्या असं कसं म्हणते काळजी करू नको? बघ ना, डिलिव्हरी तोंडावर आली तू. बरं चला, आपण हे सगळं देवाला सांगूया. चला. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.